सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते आणि आत्माराम या ग्रंथाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आपला एक मोठा मध्यंतर झाला 2 आठवड्यांचं परत आणि 2 आठवड्यांनी आज आपण भेटत आहोत. आत्माराम या ग्रंथामध्ये एकूण 5 समास आहेत आणि 5 समासांपैकी त्यागनिरूपण, मायानिरूपण आणि ब्रह्मनिरूपण या पहिल्या 3 समासांचा अभ्यास आपण केला आणि आत्मारामामधला जो 4था समास आहे साधननिरूपण त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती आणि त्यातील पहिल्या 2 ओव्यांचं चिंतन आपण आपल्या मागल्या सत्रामध्ये केलं होतं. जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधकते सिद्ध झाले. साधकावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी जे साधन आवश्यक आहे त्या साधनाचा परामर्श समर्थ रामदास स्वामी आता या समासामध्ये, या प्रकरणामध्ये घेणार आहेत. त्याग सांगून झाला, मायेची सगळी लक्षणं सांगून झाली, ब्रह्म ज्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे त्या ब्रह्माचा विचार करून झाला. परंतु मी देह नसून मी ब्रह्म आहे ही प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी कुठलं साधन आवश्यक आहे, ते कशा प्रकारे करायला पाहिजे, हा सगळा विचार आता या समासामध्ये येणार आहे. प्रत्यक्ष साधनाचा विचार करण्याआधी आपण एक वेगळ्या साधना पद्धतीचा विचार केला, उगमाकडे जाणे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आपण घेतली होती जी प्रत्यक्ष आत्मारामाशी संबंधित नाही, परंतु ते एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे की उगमाकडे जाणं. अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा या सर्व मनुष्यांमध्ये असतात आणि ह्या प्रेरणेच्या पूर्तीसाठी बाहेरच्या जगामध्ये न धावता या प्रेरणांचा उगम जिथून झाला आहे, अस्तित्वाच्या प्रेरणेचा उगम झाला सतपासून, ज्ञानाच्या प्रेरणेचा उगम झाला चितपासून आणि सुखाच्या प्रेरणेचा उगम झाला आनंदापासून. सत, चित, आनंद जिथून या 3ही मूलभूत प्रेरणांचा उगम झाला त्या उगमाकडे जाणं, त्या उगमाचं चिंतन करणं, त्याच्या अनुसंधानात राहणं, त्याचा विचार करणं आणि प्रत्यक्ष या मानवी जीवनामध्ये, नरदेहामध्ये ती अनुभूती घेणं हे आपलं परमश्रेष्ठ कर्तव्य आहे. त्याच्यासाठीच हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे आणि उगमाकडे जाणं या एका साधन पद्धतीचा आपण मागच्या सत्रामध्ये विचार केला. आणि त्याच्यापुढे संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, ही 3री ओवी आहे. तेहे जाणरे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावती. श्रवण, मनन आणि निदिध्यासन. एक मिनिट मिहीर, आमच्या इथे घरामध्ये वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे तर हा मध्ये मध्ये आवाज येईल. तुम्हाला ऐकू येते का सगळ्यांना या आवाजामध्ये? ऐकू तर येते. ठीक आहे, आपण एक 5 मिनिट प्रयत्न करूया आणि जर ठीक आहे 5 मिनिट. एक मला जस्ट विचारायचं होतं की 6 ते 7 आपण उपलब्ध आहात का? आपल्यापैकी लोक 6 ते 7 वर्ग करूया का? कारण की इथलंच कन्स्ट्रक्शन जे ते 6 वाजता संपतं, पण हा ऑन अँड ऑफ आवाज चालूच राहणार आहे पुढच्या तासभर अजून. अदरवाईज मग हे असंच करायला लागेल आपल्याला. आत्ता सर्वांचं मत घ्या, बाकी मला तर अडचण नाही आहे. प्रत्येकाचं मत घ्यायला लागेल, अदरवाईज कंटिन्यू करायचं तर कंटिन्यू. बस एक दोन्ही त्या प्रकारे माझी तयारी. ठीक आहे, चला प्रयत्न करूया आणि डिस्टर्बन्स येतील तर मग तेवढा वेळ थांबते मी मध्ये, कारण की हा असा अधूनमधून चालू येत जात आहे आवाज. पूर्ण वेळ नाही पण अधूनमधून चालू आहे तो. ठीक आहे, असो. तर श्रवण, मनन आणि निदिध्यासन या 3 साधनांचा प्रमुख थोडा विचार आपण मागच्या सत्रामध्ये केला होता की वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. केवळ कानाने ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. केवळ ते शब्द ऐकले, एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले, अशा प्रक्रियेला श्रवण म्हणत नाही. तर संपूर्ण वेदांत शास्त्राचं जे तात्पर्य आहे, तात्पर्य कुठलं आहे तर ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः.
जोपर्यंत हे संपूर्ण जग मिथ्या आहे आणि प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे, दुसरं काहीही नाही, हे वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे. आणि किमान शाब्दिक स्तरावरती तो आपला निश्चय होत नाही, थेरॉटिकल स्तरावरती जोपर्यंत तो आपला निश्चय होत नाही तोपर्यंत श्रवण करणं आवश्यक आहे. वेदांत शास्त्राच्या तात्पर्याचं निश्चय होण्यासाठी श्रवण करणं आवश्यक आहे, हा एक भाग. संपूर्ण वेदांत शास्त्राचं हे तात्पर्य समजण्यासाठी श्रवण करावं लागतं. की ठीक आहे, वेदांत शास्त्राने सांगून ठेवलं की हे सगळं जग मिथ्या आहे, भ्रमरूप आहे, आभास आहे, असं नुसतं शब्द ऐकल्याने आपल्याला ते कळत नाही. त्याच्यामागची संपूर्ण प्रणाली, संपूर्ण सिस्टीम आपल्याला समजावून घ्यावी लागते. तर हे जे वेदांत शास्त्र आहे हे कळत नाही आणि निश्चय होत नाही तोपर्यंत श्रवण करायचं. कळलं आहे परंतु पटत नाही तोपर्यंत मनन करायचं. मनन म्हणजे साधक बाधक विचार. जे आपलं उद्दिष्ट आहे, मी कोण आहे, मी देह नसून मी ब्रह्म आहे, सहा अहम सोहम, ही अनुभूती येण्यासाठी जे काही आपल्याला विचार करावा लागतो हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टाच्या दृष्टीने जे साधक विचार आणि जे बाधक विचार, ते साधक बाधक विचार करणं म्हणजे मनन. कळत नाही तोपर्यंत श्रवण, पटत नाही तोपर्यंत मनन, आणि कळलं आहे, पटलं आहे परंतु अनुभव अजून आला नाही, त्यामुळे अनुभव येत नाही तोपर्यंत निदिध्यासन. श्रवण, मनन आणि निदिध्यासन अशा 3 प्रमुख साधन समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगणार आहेत. आणि त्या 3 साधनांचा उल्लेख दुसऱ्या ओवीमध्ये करून आता आपण तिसऱ्या ओवीकडे जाऊया. की समर्थ म्हणतात, संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हैगई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करुनी. हैगई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करुनी. समर्थ काय म्हणतात की आपण या परमार्थाच्या मार्गावरती, या साधक म्हणून हा जो काही आपला प्रवास आहे त्याच्यावरती संत, सज्जन आणि महानुभाव यांच्याबरोबर परमार्थ चर्चा करीत जावी. परमार्थाची चर्चा, श्रवण, वाचन, मनन हे जे आहे हे या सर्व व्यक्तींच्या बरोबर आपण करीत जावं. हैगई सर्वथा न करावी. हैगय आपण व्यवहारामध्ये हा शब्द अनेकदा वापरतो की हैगय करू नकोस. हैगय म्हणजे काय की दुर्लक्ष करू नको, उपेक्षा करू नको, महत्त्व दे. महत्त्व देऊन, प्रायोरिटी देऊन तू अमुक एखादं काम कर. इथे समर्थ म्हणतायत की परमार्थाची चर्चा करा आणि ही करताना हैगय करू नका, दुर्लक्ष करू नका, उपेक्षा करू नका. आणि कशी करू नका? ज्ञातेपणे करू नये. एक श्रोत्यांची, मनुष्याची मानसिकता, सायकॉलॉजी समर्थांना चांगली माहिती आहे. आपलं कसं असतं की आपण थोडेसे ग्रंथ वाचतो, थोडंसं काहीतरी श्रवण करतो आणि ते ऐकलं की एक शब्दज्ञान असतं. जर एक बेसिक इंटेलिजन्स असेल, बेसिक विचार करण्याची कुठल्याही मनुष्याकडे शक्ती असेल तर हे शब्दज्ञान आपल्याला हळूहळू ज्ञात होतं. अध्यारोप अपवाद म्हणजे काय, अन्वय व्यतिरेक म्हणजे काय, हे काही वेदांतशास्त्रातले ठराविक शब्द आहेत. हे वेदांतशास्त्रातले जे ठराविक शब्द आहेत, हे वेदांतशास्त्रातल्या या बेसिक प्रक्रिया, बेसिक शब्द हे आपल्याला माहिती झाले की आपल्याला असं वाटतं की मला खूप काही कळायला लागलं, मला खूप काही नाही पण थोडंफार कळतं. गमती जमती आहेत बघा. आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका, त्यांच्याकडे अनेक लोक भेटायला येतात. बरेच लोक अगदी पहिल्यांदा भेटायला येतात. तर पहिल्यांदा आपण एखादे अधिकृत संत, सज्जन, महानुभाव म्हणा, सद्गुरू म्हणा, संत म्हणा, त्यांच्याकडे जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा असा एक संकेत आहे की कोरी पाटी बनून जावं. कोरी पाटी बनून जावं म्हणजे ते आपल्याला जे सांगतील ते ग्रहण करण्याची क्षमता ठेवून आपण त्यांच्याकडे जावं. पण अनेक लोक असे आहेत की नवीन लोक जे पहिल्यांदा येतात आणि त्यांचे हे जे काही संवाद मी बघितलेले आहेत दुरून लांबून की अहो आम्ही आलो आहे खरं तुमच्याकडे, आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. म्हणजे तशी आम्ही गीता वाचलेली आहे, तसं आम्ही दासबोधाचं पण केलेलं आहे. आमचं एकदा नाही 2दा पारायण झालं आहे दासबोधाचं. आणि गीतेचे पण आम्ही 3 जणांची टीका वाचलेली आहे. पण तरी कसं अजून थोड्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तर हे जे थोडं मार्गदर्शन आहे हे तुम्ही आम्हाला करा. म्हणजे काय की आम्ही वाचलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे, याच्या पुढचं आम्ही तुम्हाला सांगा.
तर आता खरं आपण एखाद्या संतांकडे जातो आणि सज्जनांकडे जातो, महानुभावी अनुभवी व्यक्तीकडे गेल्यावरती आपल्याला पहिल्या त्यांना माहिती असतं की कोण कितने पानी में है, आपला नेमका पिंड कसा आहे, आपली नेमकी एक पूर्वपीठिका कशी आहे, आपल्या पिंडासाठी कुठल्या प्रकारचं साधन आवश्यक आहे, हे आपल्याला पहिल्या आपल्या सद्गुरूंना कळतं, आपल्याला पहिल्या त्या संतांना कळतं. त्यामुळे आपल्याला कशाची आवश्यकता आहे हे आपण त्यांना प्रत्यक्ष सांगण्याची आवश्यकता नसते. परंतु आपलं असं आहे की काहीतरी बोलल्याशिवाय आपलं भागत नाही. आपण काहीतरी बोलायला जातो. बरं, नुसतं काहीतरी बोलायचं म्हणजे असंही नाही आपण म्हणत की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता. आपण तिथे आपला किती अभ्यास झाला आहे, आपलं किती चिंतन झालं आहे, आपण किती उपक्रम करतो, हे सगळं आपण त्यांना सांगायला जातो. म्हणजे कोरी पाटी बनून आपण त्यांच्याकडे जात नाही. पूर्वी उपनिषदांमध्ये अशा श्रुती आलेल्या आहेत आणि असा एक संकेत आहे की सद्गुरूंच्याकडे जाताना वाळलेल्या लाकडांची म्हणजे सुकलेल्या लाकडांची एक मोळी बांधायची आणि ती डोक्यावरती ठेवून मग सद्गुरूंच्याकडे जायचं. सुकलेल्या लाकडांची मोळी कशासाठी बांधायची की ही जी सुकलेली लाकडं असतात ही पटकन पेट घेतात आणि पटकन त्यांना नष्ट करता येतं. ओली जर लाकडं असतील तर ओली लाकडांना जर आपण अग्नी लावला तर तो अग्नी पटकन पेट घेत नाही, त्या लाकडांना पटकन तापवता येत नाही, अग्नी लावता येत नाही. तर सुकी लाकडं घेऊन जाण्याच्या मागे हा संकेत आहे की माझं जे काही जुनं आहे ते जुनं आता मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आज आपला व्यत्ययाचा दिवस आहे असं आपण गृहीत धरू आणि व्यत्ययासह अभ्यास करू. तर ही जी लाकडाची मोळी आहे याच्यामध्ये आपण आपलं जे काही जुनं आहे ते सगळं मिटवून टाकून, ते सगळं पुसून टाकून आता तुम्ही मला नव्याने तयार करा. या परमार्थाच्या मार्गामध्ये तुम्ही मला पूर्ण शून्यातून मार्गदर्शन करा. अशा प्रकारची कोरी पाटी बनून त्या सद्गुरूंच्याकडे जाणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे मनुष्य विचार करत नाही. थोडं जरा यायला लागलं, थोडं जरा बोलता येतं, थोडं निरूपण करता येतं, थोडं बौद्धिक आकलन होतं, थोडंफार काहीतरी लिहिता येतं. असं थोडंफार काही झालं की आपण ज्ञातेपणे करू नये. आपल्याला असं वाटतं की आता आपलं काम झालंच. म्हणजे अहो मी भगवद्गीतेचे वर्ग घेते, आत्मारामाचे वर्ग घेते, 10-20 लोकांना समजावून सांगते, म्हणजे माझं काम झालंच आहे, आता मला काय गरज आहे मार्गदर्शनाची, मीच दुसऱ्यांना मार्गदर्शन करते. असे जेव्हा आपल्या मनात विचार येतात तेव्हा त्या परमार्थाच्या मार्गातून, त्या शास्त्रातून, त्या ग्रंथातून, सद्गुरूंच्याकडून आणि सद्गुरूंच्या निरूपणातून जो लाभ आपल्याला व्हायला पाहिजे तो लाभ आपल्याला होत नाही. आणि तो लाभ आपल्याला करून घेता यावा, आपला अहंकार लय व्हावा. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट इथे समर्थ सांगतायत की परमार्थ चर्चा करीत जावी. कोणाबरोबर की ज्या संत सज्जन महानुभावांना आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, शक्यतो जे पूर्ण आत्मानुभवी आहेत, अशा संतांकडे जावं, अशा सद्गुरूंकडे जावं, कोरीपाटी बनून जावं आणि मला काय येतं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तिथे त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे ते पूर्णपणे ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. आणि ही परमार्थ चर्चा सातत्याने करावी. एकदा केली आणि सोडून दिली असं नाही. एकदा गेलो हो आम्ही आणि आमच्या सद्गुरूंचं एकदा दर्शन केलं तेवढं पुरेसं आहे. खरं तर सद्गुरूंचं एक दर्शन खरंच वास्तवाने पुरेसं आहे. पण ते केव्हा पुरेसं आहे की त्यांनी दिलेलं साधन आपण अगदी नेमाने, नेटाने, न चुकता आणि हयगई न करता केलं तर ते त्यांची एक भेट पुरेशी आहे. परंतु आपलं असं आहे की जरा आता आज पाहुणे आले, मग आज काय साधना झालीच नाही, आज काय मी आजारी पडले, आज काय हो बाहेर पाऊस आहे, फारसा काही मूड नाही लागत आहे, उदास वाटते म्हणून नाम घेतलं नाही, म्हणून साधना केली नाही. तर आपलं जर असं काही कारण झालं की आपले नित्यनेम चुकतात, आपली साधना गळून पडते, साधनेला जरी बसलो तरी त्याच्यामध्ये मन लागत नाही, असे अनेक व्यत्यय आपल्या या परमार्थ मार्गात येत असल्यामुळे वारंवार त्या सद्गुरूंकडे जाणं, वारंवार सत्संगामध्ये जाणं, महानुभावांच्याकडे जाणं, वारंवार ही चर्चा करणं
वारंवार ही चर्चा करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. हे एक कारण आहे की आपली साधना नित्य नेमाने होत नाही. आणि पुढचा क्लास आपण 6 कारण असं 6ला जर हे बंद होत असेल 6ला आमच्याकडे कम्युनिटीमध्ये आम्हाला कल्पना नव्हती. आता हे जरा वेळापूर्वी सुरू झालं. मला नाही तर मी क्लास मुळात शेड्यूल करताना 6 वाजता केला असता, परंतु लिंक डिस्टर्ब होतंय. नाही, मला प्रश्न नाही आहे, तुम्ही थांबवू शकाल, कारण की हे असंच येऊन जाऊन आहे आणि हे आत्ता क्लासच्या जस्ट आधी सुरू झालं 5-10 मिनटं. त्यामुळे मी तो पहा सगळ्यांचं काय मत आहे, कारण ऐकायला आम्हाला त्रास नाही, पण तुम्हाला पण सांगताना प्रत्येक वेळेस ते लिंक घेऊन पुढे सुरू करायला लागतंय. ठीक आहे, आता एखाद्या दिवशी असं बरं ठीक आहे, चालेल. तरी सुद्धा आम्ही लक्ष देऊन ऐकतोय. आपण हो प्रयत्न करूया. काय आपली स्वतःची तितिक्षा याच्यामध्ये पणाला लागते. या सगळ्या याच्यामध्ये आपली चित्ताची प्रसन्नता न ढळता देखील आपल्याला याच्यात अभ्यास करता यायला हवा. आपण प्रयत्न करूया. त्या आवाजामध्ये पण तुमचा आवाज येतो. ठीक आहे, चालेल. कारण की हा अगदी आमच्या इमिडिएट वरच्याच घरामध्ये हे चालू आहे, त्यामुळे बराच मोठा ड्रिलिंगचा आवाज आहे. हा ड्रिलिंगचा कुठला तरी असो. आज आपण व्यत्ययासकट अभ्यास करण्याचा प्रयत्न करू की वारंवार संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी. ही परमार्थ चर्चा एकदा किंवा दोनदा करून होत नाही, ती वारंवार करणं आवश्यक आहे. अधिकृत व्यक्तींच्या बरोबर त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या सहवासात करणं आवश्यक आहे आणि हयगय म्हणजे त्याच्यामध्ये दुर्लक्ष न करता ती होणं आवश्यक आहे. दुसरं असं आहे की ज्या आत्म्यासंबंधी आपण ही चर्चा करतो, ज्या ब्रह्मासंबंधी आपण ही चर्चा करतो, मुळात हे जे आत्मा नावाचं तत्त्व आहे, ब्रह्म नावाचं तत्त्व आहे, ते इंद्रिय अगोचर आहे. 5 ज्ञानेंद्रियांच्या प्रांतामधलं हे तत्त्व नाही. ज्या रूढ पद्धतीने आपण ज्ञान करून घेतो, व्यवहार ज्ञान करून घेतो, त्या रूढ पद्धतीने आत्मज्ञान होत नाही. आपण आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला जेवढं ट्रेनिंग मिळालेलं आहे, त्या ट्रेनिंग मिळालेल्या कुठल्याही पद्धतीने आत्मज्ञान होत नाही. त्याच्यासाठी अत्यंत वेगळ्या सात्विक सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. ही सात्विक आणि सूक्ष्म बुद्धी हळूहळू प्रयत्नांनी साधनेने आपल्याला विकसित करावी लागते आणि ही विकसित करता यावी म्हणून वारंवार ही परमार्थाची चर्चा करणं आवश्यक आहे. अतींद्रिय प्रांतातलं हे जे आत्मतत्व आहे, तो आत्मा मी आहे. सहा अहम सोहम या अनुभूतीसाठी हा सगळा साधनेचा भाग, अभ्यासाचा भाग आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून वरचेवर ही चर्चा करावी. गाफील न राहता, एक सावधपणा न सोडता वरचेवर ही चर्चा कंटाळा उपेक्षा न करता आपण करीत जावी असं इथे समर्थ म्हणतात. आणि पुढच्या 4थ्या ओवीमध्ये म्हणतात, परमार्थ उठा ठेवी करता लाभची आहे तत्वता, दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होये नीच नवी. परमार्थ उठाठेवी करिता. उठाठेव शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये आपण उठाठेव हा शब्द फार चांगल्या अर्थाने वापरत नाही. उठाठेव हा शब्द की काय नसत्या उठाठेवी, काय नसत्या पंचायती करतो, अशा अर्थाने आपण उठाठेव हा शब्द वापरतो. ऐकू येतोय का सगळ्यांना या आवाजामध्ये? हो, येत आहे. हां, उठाठेव हा शब्द आपण परमार्थामध्ये की परमार्थामध्ये इथे जेव्हा समर्थ म्हणतात की परमार्थाची उठाठेव कर, म्हणजे परमार्थाचा सातत्याने अभ्यास कर, सतत अभ्यास कर. सतत म्हणजे 24 तास आपण आता आपल्या घरातल्या ज्या व्यवहारातल्या प्रपंचातल्या गोष्टी आहेत त्या सोडून आपण 24 तास दासबोध घेऊन बसावा, इथे असं समर्थांना अपेक्षित नाही. ते प्रॅक्टिकल पण नाही आणि तसं सतत म्हटलं तर आपल्यापैकी कोणीही इथे अभ्यास करू शकणार नाही. एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सगळे प्रापंचिक साधक आहोत. आपण सगळे प्रापंचिक साधक आहोत. आपण कोणीही संन्यासी नाही, आपण कोणीही हिमालयात जाऊन राहणारे नाही. 24 तास कुठल्याही रिसॉर्टमध्ये, कुठल्या तरी आश्रमामध्ये, कुठल्या तरी मठामध्ये जाऊन एखादा अभ्यासवर्ग करणं, वर्कशॉप करणं हे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही. मग आपल्याला काय शक्य आहे की आहे त्या घरात, आहे त्या लोकांच्यामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये जी जशी परिस्थिती असेल
ती तशी परिस्थिती, लोक, अनुकूल प्रतिकूल सगळं सांभाळत सातत्याने खंड न पडू देता आपल्या आहे त्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत त्याच्यातून वेळ काढून सातत्याने अभ्यास करावा, परमार्थाची उठाठेव करावी, म्हणजे परमार्थाचा सातत्याने अभ्यास करावा. असा हा दिवसातले 24 तास आहे आणि त्या 24 तासातल्या वेळेचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं. आमचे काका, डॉक्टर काका 2 प्रकारचे शब्द वापरतात. एक आहे व्याप आणि एक आहे उपद्व्याप. व्याप म्हणजे काय? मी स्वयंपाक करते आणि मला स्वयंपाक करायला आवडतं, हा झाला व्याप. मला पुरणपोळी खूप आवडते आणि मी पुरणपोळी करायला शिकले, मला छान पुरणपोळी जमते, इथपर्यंत जो विचार आहे त्याला म्हणतात व्याप. आणि माझ्यासारखी पुरणपोळी दुसरं कोणीही करत नाही. तुम्ही एकदा माझ्या हातची पुरणपोळी खाऊनच बघा, म्हणजे इतकी सुंदर, काय त्याचं जे कवर आहे ते किती पातळ आहे, आतमध्ये पुरण पूर्ण भरलेलं आहे, बरोबर त्याची पाहिजे तशी गोडी आहे, हवं तसं ते शिजलेलं आहे. अशी इतकी ही जी मी सुंदर पुरणपोळी करते तर माझ्यासारखं दुसरं कोणीही करत नाही, असं जेव्हा आपल्याला वाटतं तो झाला उपद्व्याप. एखाद्या आपल्या प्रपंचातल्या अनेक जबाबदाऱ्या असतात की मी आई म्हणून माझ्या मुलावरती अनेक संस्कार करते, इथपर्यंत ठीक आहे, याला म्हणतात व्याप. परंतु माझ्यासारखी आई इथे आमच्या कॉलनीत पूर्ण दुसरी कोणीच नाही, माझ्या एवढे संस्कार चांगले दुसऱ्या कुठल्याच आया आपल्या मुलांवर हल्ली करत नाही. त्या फक्त टीव्हीज बघत बसतात, त्या फक्त बाहेर मैत्रिणींची गप्पाच मारत बसतात, मी बघा कशी घरामध्ये बसून माझ्या मुलावरती संस्कार करते. असे जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतात त्याला म्हणतात उपद्व्याप. वर्तमानपत्र अनावश्यक वेळेपर्यंत वाचणे, टी व्हीवरच्या सिरियल्स बघणे, टी व्हीवरच्या बातम्या बघणे, अशा अनेक गोष्टींमध्ये आपला खूप सगळा दिवसाचा वेळ जातो. त्यामुळे दिवसाच्या हे ज्या काही आपल्या कृती आहेत, जी काही आपली कामं आहेत, त्याचं आपण एक वर्गीकरण करावं. आवश्यक कामं आणि अनावश्यक कामं, उपयुक्त कामं आणि उपयोगी नसलेली कामं, अनावश्यक आणि निरुपयोगी आणि प्रॉडक्टिव्ह आणि अनप्रॉडक्टिव्ह असे अनेक आपले कामं असतात की जे उपयोगी नाही, आवश्यक नाही आणि जे करून काहीही फारसा उपयोग होत नाही, मलाही होत नाही, घरच्यांनाही होत नाही आणि कोणालाच होत नाही. असे अनेक अंगावर ओढवून घेतलेल्या जबाबदाऱ्या, ओढवून घेतलेली कामं, निव्वळ वेळ घालवायचा म्हणून केलेली कामं, ह्या जर सगळ्या आपण हळूहळू कमी केल्या, पूर्णपणे आपल्या रुटीनमधून एलिमिनेट केल्या, केवळ आवश्यक तेवढ्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या, उपयोगी तेवढे प्रपंचातली कामं, व्यवसायाची कामं हे करून प्रत्येकाला या 24 तासापैकी किमान 1 तास अर्धा तास वेळ मिळणं शक्य आहे. मला आठवतं की एक साधारण 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं आणि मला मूल झालेलं होतं, मुलगा माझा झालेला होता. 15-17 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी नोकरी करत असे पूर्ण, आणि नोकरी करताना घरातली सगळी कामं, ते मुलाचं अमेरिकेमध्ये राहत होतो तेव्हा तिथे घरामध्ये कोणी मदत नव्हती, खूप धावपळ असायची. आणि तेव्हा आमचे सद्गुरू डॉक्टर काका जेव्हा आम्हाला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा त्यांनी ओव्हरऑल आमचं रुटीन बघितलं की अखंड धावपळ आहे, नोकरीमधल्या डेडलाईन्स, मुलगा, घरातली कामं. आणि तेव्हा आम्हाला असं वाटायचं की हे परमार्थ, हे दासबोध, आत्माराम, गीता काय आपल्याला जमणं शक्यच नाही, म्हणजे कमीत कमी आपल्याला 50-60 वर्षाचं व्हावं लागेल, त्याच्यानंतर कधीतरी आपण वेळ काढू हे सगळं वाचायला आणि ऐकायला, तोपर्यंत काही हा अभ्यास करणं आपल्याला अजिबात शक्य नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला एक गोष्ट समजावून सांगितली होती की तुम्ही परस्पर सामंजस्याने जर कुटुंबामध्ये राहिले आणि एकमेकांच्या जबाबदाऱ्या थोड्याफार शेअर केल्या आणि संपूर्ण दिवसातून तुम्ही 1 तास जरी काढू शकले या अभ्यासासाठी आणि स्वतःच्या साधनेसाठी, तरी रोजचा 1 तास म्हणजे एका वर्षातले 365 तास होतात. आणि 10 वर्षांचा असा जर आपण स्पॅन विचार केला तर 10 वर्ष रोज 1 तास अभ्यास केला तर 3650 म्हणजे 3500 तास आपल्याला परमार्थासाठी, परमार्थाच्या साधनेसाठी आणि अभ्यासासाठी मिळतात. आणि 3500 तास आर मोर दॅन इनफ. आपल्याला जर आपलं स्वतःचं काम करून घ्यायचं असेल की या भवसागरातून पार तरून जायचं असेल आपल्याला, तर एकूण व्यवस्थित फोकसनी, कुठेही डेव्हिएट न होता, एकाग्र चित्ताने एका व्यवस्थित पाथवरती फोकस होऊन अभ्यास आणि साधना केली एकमार्गाने, तर 3500 तास म्हणजे 10 वर्षामध्ये आपलं काम नक्की होण्यासारखं आहे. आणि ही जी गोष्ट आम्ही पहिल्यांदा ऐकली, इट वॉज व्हेरी रिअश्युरिंग की आपल्या इतक्या सगळ्या व्यस्त रुटीनमध्ये देखील आपल्याला वेळ मिळणं शक्य आहे, वेळ काढणं शक्य आहे आणि वेळ काढून तसा व्यवस्थित अभ्यास करणं शक्य आहे. आपल्याकडे अनेक
काय म्हणूया एक्सक्युजेस असतात. नाही खूपच बिझी हो, आमचं रुटीन फारच बिझी आहे. बिझी आहे म्हणजे काय करता तुम्ही? नाही खूप पाहुणे असतात, आम्हाला खूप ठिकाणी जावं लागतं, सारखे फोन येतात, घरामध्ये पण आमच्या कोणीतरी आजारी आहे. हे एवढे सगळे प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळूनसुद्धा जर आपण खरंच ठरवलं, खरंच या शब्दाच्या खाली अंडरलाईन, तर किमान अर्धा तास 1 तास घरातली आपली रोजची कामं करताना देखील, की भांडे लावणं, कपड्यांच्या घड्या करणं, असे कामं करताना देखील श्रवण करणं शक्य आहे. जे श्रवण केलं त्याचा विचार करणं शक्य आहे. आपण कितीतरी अनुत्पादक विचार करण्यामध्ये अनप्रोडक्टिव्ह आपला वेळ वाया जातो. तर किमान अशी रोजचे कामं करताना हे श्रवण, हे मनन करणं आपल्याला शक्य आहे. आणि असा जर आपण अभ्यास, परमार्थाची उठाठेव करत राहिलो तर लाभची आहे तत्वता. कपड्यांच्या घड्या करताना आणि स्वयंपाकातले भांडे लावताना की हे अत्यंत मेकॅनिकल कामं आहेत, रुटीन कामं आहेत, फारसा विचार न करता आपण करू शकतो. पण आतमध्ये म्हणजे बाहेरच्या हाताने आपली प्रपंचातली व्यवहारातली कृती चालू आहे, परंतु मनामध्ये रशिया आणि युक्रेनच्या वॉरमध्ये काय झालं, उत्तर प्रदेशच्या इलेक्शन्समध्ये काय झालं, मग काल रणबीर कपूरचं लग्न झालं, त्या लग्नामध्ये काय झालं, अशा प्रकारचे हे जे अत्यंत युजलेस विचार आहे ते विचार न करता आज मी काय श्रवण केलं, काल मी काय श्रवण केलं, त्याच्यामध्ये मी कुठली गोष्ट ऐकली, ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावरती चिंतन करणं हे नक्की शक्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थ उठाठेवीकरिता लाभची आहे तत्वता. खरोखर तुमचाच लाभ आहे, तुमचाच फायदा आहे. अशा प्रकारे परमार्थाची उठाठेव केली, सातत्याने वेळ काढून अभ्यास केला तर जो काही लाभ आहे, जो काही फायदा आहे तो तुमचाच होणार आहे. दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होय नीच नवी, की दिवसेंदिवस वृत्तीची शुद्धता होईल. वृत्तीची शुद्धता म्हणजे इथे अंतःकरणाची शुद्धता, मनाची शुद्धता. आपण मागे बघितलं होतं की निष्काम कर्माने चित्तशुद्धी, निष्काम उपासनेने चित्तशांती आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्ये ज्ञानाचा उदय, असा आपल्या परमार्थामध्ये अनुक्रम सांगितलेला आहे. आत्मज्ञानाचा उदय होण्यासाठी एखाद्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये, ते चित्त अतिशय शुद्ध होणं आवश्यक आहे आणि अतिशय शांत होणं आवश्यक आहे. आपलं चित्त शुद्ध आहे की नाही हे कशावरून ठरवायचं? की कुठल्याही कामाची, कुठल्याही घटनेची जर आपल्या मनामध्ये बोचणी नसेल, याचा अर्थ आपलं चित्त शुद्ध आहे. मी हे करायला हवं होतं, मी हे करायला नको होतं आणि कुठून बुद्धी झाली मी हे काम केलं, अशा प्रकारचे विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील तर याचा अर्थ जे काम जेव्हा मी करायला पाहिजे तेव्हा मी ते केलेलं नाही, कर्म माझं पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही आणि म्हणून माझं चित्त अजून पूर्णपणे शुद्ध झालेलं नाही. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, की दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही कर्म करतो ती जर निष्काम म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता केली तर आपलं चित्त शुद्ध होतं. कर्माचा विचार आपला सविस्तर याच्या आधी करून झालेला आहे की आपण वर्गीकरण बघितलं होतं. देहकर्म, धर्मकर्म, अध्यात्मकर्म, व्यवसाय कर्म आणि कर्तव्य कर्म याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. याच्यापैकी व्यवसाय कर्म कधीही निष्काम होणं शक्य नाही. अर्थार्जन करायला जेव्हा आपण बाहेर जातो तिथे अर्थार्जन हे निष्काम होणं शक्य नाही, व्यवसाय हा निष्काम होणं शक्य नाही. त्याच्यामुळे व्यवसाय कर्म निष्काम नाही, परंतु उरलेलं जे आहे देहकर्म, धर्मकर्म, कर्तव्य कर्म आणि अध्यात्मकर्म हे चारही निष्काम होणं शक्य आहे, आवश्यक आहे. आणि ते जर आपण कुठलीही खरंच अपेक्षा न ठेवता केलं तर हळूहळू चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. देवाच्या समोर आपण जितक्या प्रकारची उपासना करतो, फुलं वाहतो, आरती करतो, उदबत्ती ओवाळतो, ह्या सगळ्या प्रकारची उपासना करताना सतत आपल्या देवाकडून काहीतरी मागण्या असतात. शक्ती दे, बुद्धी दे, सामर्थ्य दे, माझं घरातलं सगळं काही सुखी ठेव, माझ्या मुलाला सुखी ठेव, आमच्याकडे आरोग्य दे, धन दे, संपदा दे, दे 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 दे. आपली यादी कधी संपतच नाही. आता हे खरं आहे की आपण देवाकडे नाही तर दुसऱ्या कोणाकडे मागणार. त्यामुळे आपल्या प्रपंचामध्ये फार मोठं संकट असेल, फार मोठी पीडा असेल, फार मोठी व्याधी असेल तर तेवढ्यापुरतं देवाकडे मागायला हरकत नाही. पांडवांची गोष्ट सांगतात, महाभारतामध्ये प्रसिद्ध गोष्ट आहे, आपण ऐकली देखील असेल इथे, की पांडव जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा ते फार कष्टामध्ये होते. फार त्यांचे हाल अपेष्टा, कष्ट, पीडा त्यांना होत्या
आणि ते बघून नारदांना फार गलबलून आलं. नारद गेले विष्णूकडे, कृष्णाकडे गेले नारद, की अहो तुमचे हे जे भक्त आहेत पांडव, हे इतके त्यांची हाल अपेष्ट आहेत, वनवासामध्ये इतके त्यांचे कष्ट आहेत, तुम्ही देव आहात आणि तुमचे ते एवढे प्रिय भक्त आहेत, तुम्ही त्यांचे कष्ट दूर का नाही करत, तुम्ही त्यांचे हे हाल दूर का नाही करत. तेव्हा तुम्ही ठरवलं तर आत्ताच्या आत्ता त्या वनवासातल्या हालामधून त्यांची सुटका होईल. कृष्ण म्हणाला मी तर तयारच आहे, मला स्वतःलाच त्यांना मदत करायची, पण त्यांनी एकदा किमान मला म्हणावं तरी की देवा मला मदत कर, देवा मला या कष्टातून सोडव, तर मी नक्की त्यांना मदत करेन. विचारल्याशिवाय करू नये असा आमचा बाणा आहे. त्याच्यामुळे तू एक काम कर नारदा, तू पांडवांच्याकडे जा आणि तू पांडवांना म्हण की तुम्ही कृष्णाकडून मदत मागा आणि मी लगेच त्यांचे सगळे हालअपेष्टा दूर करतो. नारद मुनी येतात पांडवांच्याकडे आणि धर्मराजाला म्हणतात की अहो मी आत्ता कृष्णाशी निगोसिएशन करून आलो आहे, कृष्ण तुम्हाला मदत करायला तयार आहेत, तर तुम्ही मदत का नाही मागत कृष्णाला. त्याच्यावरती धर्मराज युधिष्ठिराचं उत्तर असं आहे की कृष्णाकडून जर आम्हाला काही मागायचंच असेल तर आम्ही एवढंच मागू की वनवासाची ही जी 12 वर्ष आहेत, हे जे काही हाल अपेष्टा कष्ट आहेत, हे आम्हाला अत्यंत धैर्याने पार पाडता यावे, म्हणून केवळ मागायचंच असेल तर आम्ही कृष्णाला धैर्य मागू की आम्हाला अत्यंत आनंदाने हा 12 वर्षांचा वनवास पार पाडण्याची शक्ती दे, आम्हाला धैर्य दे. पण ह्या हाल अपेष्टा आमच्या ज्या जीवनातल्या आमच्या प्रारब्धाने आमच्या वाट्याला आलेत, त्या हाल अपेष्टा मी निघून जाव्यात अशी प्रार्थना कृष्णाकडे कधीही करणार नाही. आपल्याला जर असं खुट्ट झालं की आपण देवाकडे मागतो की देवा हे सगळं निघून जाऊ दे, हे सगळं लवकरात लवकर कोरोनाचं संकट पार पडू दे, लवकरात लवकर आम्ही याच्यातून दूर पडू दे. हे जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे हे आपलंच प्रारब्ध आहे, हे एका व्यक्तीचं नाही तर हे मास प्रारब्ध आहे. मास प्रारब्धाने ही 2 वर्षाची 3 वर्षाची सिच्युएशन आपल्या वाट्याला आलेली आहे. मग याच्यामध्ये आपण काय करावं की आपला जो वाटा आहे आपलं काम व्यवस्थित करावं. मास्क लावून बाहेर जा, सॅनिटायझर वापरा इत्यादी या गाईडलाईन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन्स घेणं हे आपलं काम आहे. आणि प्रिकॉशन्स घेतल्याच्या नंतर, सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनही नंतर जर आपल्याला तो संसर्ग झाला तर मग ते प्रारब्ध आहे. प्रिकॉशन्सच घेतल्या नाही तर तो आपला हलगर्जीपणा आहे. परंतु प्रिकॉशन्स घेऊन सगळ्या प्रकारची पथ्य पाळून जर नंतर तो संसर्ग आपल्याला झाला तर मग ते आपलं प्रारब्ध आहे आणि ते अत्यंत आनंदाने स्वीकारून जसं आहे तसं ते पार पाडावं, ही त्या उपासनेची, ही त्या देवाच्या भक्तीची खरी शोभा आहे. आपण देवाला आपलं प्रारब्धच बदलून मागतो. असं आहे की प्रत्येकाची टॉलरन्स लेवल वेगळी असते आणि खरंच जर आपल्याला परमार्थामध्ये प्रगती करायची असेल तर क्वचित एखाद्या वेळेस देवाला मागणी करणं ह्याच्यामध्ये गैर काही नाही, परंतु हा क्रमविकासाचा भाग आहे. आपण बिगिनर लेवलचे उपासक असतो सुरुवातीला, तेव्हा देवाकडून मागण्या करायला हरकत नाही. पहिल्या वर्षी या मागण्या आपल्या 50 असतील, मग हळूहळू जशी आपली उपासना विकसित होते तसं हळूहळू या मागण्या कमी व्हाव्यात आणि एक अशी वेळ यावी या उपासनेमध्ये की देवाकडून काहीही मागू नये. देवाकडून काहीही न मागणे याला वैराग्य म्हणतात. खरं वैराग्य की देवाच्या समोर उभं राहून नुसता नमस्कार करावा की मी तुझा भक्त आहे, मी तुझा उपासक आहे आणि केवळ तुझा मी उपासक आहे या नात्याने मी तुला नमस्कार करतो, मी अत्यंत आनंदी आहे. किंवा मागितलंच तर धर्मराज युधिष्ठिरासारखं धैर्य मागावं की ही जी परिस्थिती आहे ही मला आनंदाने पार करता यावी म्हणून तू मला धैर्य दे. इथपर्यंत हे सगळं मागणं ठीक आहे. हा क्रमविकासाचा भाग आहे की सुरुवातीच्या काळात अनेक मागण्या, परंतु त्या हळूहळू कमी व्हाव्या आणि अशा तऱ्हेने पूर्णपणे निष्काम उपासना जेव्हा आपण करू तेव्हा निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं आणि दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होय नीच नवी. परमार्थाचीही उठाठेव हा सतत अभ्यास करता करता चित्त हळूहळू क्रमाक्रमाने अधिकाधिक शुद्ध आणि शांत होतं आणि शुद्ध झालेल्या मनाला, शुद्ध झालेल्या चित्ताला अंतिम शुद्धीची ओढ लागते. अंतिम शुद्धी कुठे आहे की निर्मलम निष्कलम शांतम असं त्या आत्मतत्वाचं वर्णन आहे. जे माझं खरं स्वरूप आहे, जे माझं मूळचं स्वरूप आहे ते अत्यंत निर्मळ आहे, निष्कल आहे आणि अत्यंत शांत आहे. ते मी आहे असा मला अनुभव घ्यायचा असेल तर दैनंदिन जीवनामध्ये आपली जी मनाची चलबिचल आहे, आपले जे मनाचे व्यापार आहेत ते हळूहळू क्रमाक्रमाने स्थिर होणं, शांत होणं, कमी होणं
मन एकाग्र होणं आपलं आवश्यक आहे आणि ते परमार्थाच्या उठाठेवीतूनच ते मन हळूहळू क्रमाक्रमाने शुद्ध, शांत आणि एकाग्र होतं. समर्थ म्हणतात 5व्या ओवीमध्ये, श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. की साधन निरूपण या समासामध्ये समर्थ परत परत आपल्याला कशाचं महत्त्व पटवून सांगतायत की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन. कलियुगामध्ये बघा, मी आत्ताच माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते 2-3 दिवसांपूर्वी की तिच्या घरामध्ये खूप सगळी काही संकट आहेत सध्या, आजारपण आहेत, व्याधी आहेत, पीडा आहेत. तर तिला आपल्या पतीची आणि आपल्या मुलाची दोघांचीही खूप शुश्रूषा करावी लागते. या सगळ्यामध्ये तिचा खूप वेळ जातो की तिला एका जागी बसून असा कुठलाही ग्रंथ घेऊन अभ्यास करायला वेळ नाही. आणि शिवाय त्यांच्याकडे अजून काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत की जे तिच्या एकटीच्या अंगावर आहेत. मग ती कशाप्रकारे अभ्यास करू शकेल ह्याचा आम्ही विचार करत होतो. आणि ती म्हणाली की मला एक गोष्ट शक्य आहे की कुठलीही गोष्ट जर ऐकायची असेल, ऐकून अभ्यास करायचा असेल तर तो मला करणं शक्य आहे. कारण की हल्ली हेडफोन्स असतात आपल्या सगळ्यांच्याकडे. बरं, हेडफोन्समध्ये आता नवीन नवीन प्रकार निघाले आहेत. त्याच्यामध्ये वायरलेस हेडफोन्स असतात की फोन आपण एका ठिकाणी ठेवून दिला आणि हेडफोन्स लावले तर ते ब्लूटूथनी कनेक्ट होतात. त्यामुळे दिवसभर आपण आपली घरातली कामं करू शकतो, ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पार पाडू शकतो. परंतु कानाने काहीतरी भलभलत्या गोष्टी ऐकण्यापेक्षा, टी व्हीवरच्या बातम्या, टी व्हीवरच्या न्यूज, टी व्हीवरचे सिनेमा, गाणी बघण्यापेक्षा जर हेडफोन्स लावले म्हणजे घरात इतरांना त्रास होत नाही, इतरांना व्यत्यय येत नाही, आपली कामं सुरू राहतात, आपली कामं संपतात आणि एकीकडे श्रवण देखील आपलं होत राहतं. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे जे आपल्याला समर्थांनी सांगितलं आहे की संध्याकाळी 5 ते 6 आमचा आत्मारामचा क्लास असतो, तेवढ्या वेळात आम्ही श्रवण करतो. मग उरलेले 23 तास काय? उरलेले 23 तास आम्ही टी व्ही बघतो. तर असं इथे अपेक्षित नाही आहे. तर जो काही आपला वर्ग असेल, जो काही आपला साधनेचा वेळ असेल, तो सोडून देखील इतर जो आपला वेळ आहे ज्याच्यामध्ये आपण मोनोटोनस रुटीन कामं करतो, त्या रुटीन कामांच्या बरोबर देखील श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन. समर्थांनी फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे की वारंवार या गोष्टी ऐकणं, वारंवार या गोष्टी कानावर पडणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं फर्निचर आहे घरातलं, धूळ जमते त्याच्यावरती, एकदा ती धूळ झटकून चालते का? आज आम्ही डस्टिंग केलं घराचं, मग आता 10 दिवस काहीच करणार नाही असं म्हणून चालतं का? अहो, जर घर तळमजल्यावरती असेल आपलं, तर सकाळी जर डस्टिंग केलं असेल तर संध्याकाळी परत धूळ साचते, परत संध्याकाळी ती धूळ आपल्याला दूर करावी लागते. मग असंच आपलं मन आहे, असंच आपलं अंतःकरण आहे की जोपर्यंत आपण सत्संगामध्ये असतो, जोपर्यंत आपण श्रवण करतो, तोपर्यंत आपल्याला सगळं कळतं, सगळं पटतं. आणि ज्या क्षणी आपण आपल्या प्रापंचिक गोष्टींमध्ये परत जातो तेव्हा ये रे माझ्या मागल्या, परत सुखदुःखांचा खेळ, परत लाभहानी, सुखदुःख, यश अपयश, स्तुती निंदा, मानापमान, वाईट वाटणं, डोळ्यातून पाणी येणं, भीती वाटणं, चिंता वाटणं, काळजी वाटणं, हे सगळं आपलं परत नव्याने सुरू होतं. का बरं सुरू होतं? की जे श्रवण झालेलं आहे ते संस्कार अजून पूर्णपणे मनावरती दृढ झालेले नाही. जे श्रवण आपण करतो त्याचं योग्य तेवढं मनन आपलं झालेलं नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, याच्यासारखं दुसरं साधन या परमार्थ मार्गामध्ये दुसरं कुठलंही नाही. म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. 2 शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. नित्य म्हणजे रोज करा, श्रवण आणि मनन हे नित्य म्हणजे रोज करा, आणि नूतन म्हणजे नवीन नवीन करा, नवीन पद्धतीने करा. आता नूतन शब्दाचा अर्थ इथे 2 आहे. नूतन शब्दाचा एक अर्थ आहे की वेगवेगळे परमार्थाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं श्रवण करा. म्हणजे 2-3 वर्ष आपण गीतेचं श्रवण केलं, मग गीता झाल्याच्या नंतर आता उपनिषद ऐकण्याचा प्रयत्न करा, उपनिषदांचं श्रवण करा. नाही, आमची काय गीता झाली हो अभ्यास करून, आता तसं आम्हाला कळलं आहे सगळं, त्यामुळे सगळ्यांनी किती वाचायचं, शेवटी तेच असतं, तेच किती ऐकायचं परत, असं आपण म्हणतो. असे विचार मनात आणू नका, हयगय करू नका, दुर्लक्ष करू नका. तुम्ही कितीही आपण ऐकलेलं असेल, कितीही आपण ते वाचलेलं असेल, तरी ज्या क्षणी आपण प्रपंचात जातो त्या क्षणी प्रपंचाची धूळ चढते. ती धूळ काढणं आवश्यक आहे. आणि म्हणून नित्य नूतन वेगवेगळ्या ग्रंथांचे, वेगवेगळ्या ग्रंथांचे म्हणजे एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की हे सगळे ग्रंथ, हा सगळा अभ्यास आपला अद्वैत संप्रदायाच्या अंतर्गत चालू आहे. वारकरी संप्रदाय, धारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, अजून जे काही आहेत
हे सगळे जे आहेत हे अद्वैताशी अनुकूल, अद्वैताशी सुसंगत असणारे संप्रदाय आहेत. भारतामध्ये आपल्या अद्वैत सोडून द्वैती संप्रदाय देखील आहेत. द्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती असे वेगवेगळे त्याच्यामध्ये भाग आहेत. जैन बौद्ध दर्शन आहेत, सांख्य आहेत, असे अनेक सगळी दर्शनं, अनेक सगळे पंथ, अनेक सगळे द्वैतामधले आणि अद्वैतामधले व्हेरिएशन्स असणारे वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे मठ, वेगवेगळे आश्रम आपल्या संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत. इथे समर्थ जे सांगतायत की नित्य नूतन केले पाहिजे, म्हणजे आज हा संप्रदाय उद्या तो संप्रदाय असं नाही, तर एकाच संप्रदायामध्ये, एकाच अम्ब्रेलामध्ये अद्वैताशी सुसंगत असलेल्या कुठल्याही ग्रंथाचं श्रवण करायला हरकत नाही. अद्वैताशी सुसंगत असलेल्या कुठल्याही ग्रंथाचं श्रवण, वाचन, अभ्यास करायला हरकत नाही, परंतु अद्वैती नसलेल्या ग्रंथांचं श्रवण करू नये. आपल्यापैकी इथे किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाही, परंतु एक वेगवेगळे अजून जे संप्रदाय आहेत त्यांच्या बऱ्याच जणांच्या गीता आणि टीका प्रसिद्ध आहेत. मध्वाचार्य, वल्लभाचार्य, विशेषतः साऊथमध्ये हे बरेच प्रसिद्ध आहेत. तर हे जे सगळे आहेत हे शुद्ध अद्वैती लोक नाही, हे शुद्ध अद्वैती संप्रदाय नाही. हे बरोबर आहेत का हा चूक आहे हा आपल्या चर्चेचा विषय नाही, हा आपल्या चिंतनाचा विषय नाही, परंतु शंकराचार्य, आदि शंकराचार्य आणि आदि शंकराचार्यांनी घालून दिलेली परंपरा आपले महाराष्ट्रातले सगळे संत, समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज, जनाबाई, हे आपल्या महाराष्ट्रातले सगळे संत, कबीर, रामदेव, कबीर, तुलसीदास, मीराबाई, हे सगळे संत उत्तरेकडचे, हे सगळे अद्वैताकडे नेणारे संप्रदाय आहेत. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन हे अद्वैताकडे नेणारे आहेत. त्यामुळे या संप्रदायांचे सुसंगत जर काही श्रवण किंवा वाचन असेल तर ते करायला हरकत नाही, परंतु हे सोडून जे इतर संप्रदाय आहेत त्यांच्यापासून कटाक्षाने दूर राहावं. ते चांगले आहेत का ते वाईट आहेत हा तुलनात्मक अभ्यास करणं हा आपला विषय नाही, हे आपलं चिंतन नाही, हा आपला प्रांत नाही. परंतु ते जर द्वैती संप्रदाय असतील, ते जर द्वैती इंटरप्रिटेशन भगवद्गीतेचं असेल तर ते आपल्यासाठी नाही एवढं आपण लक्षात ठेवावं. द्वैती इंटरप्रिटेशन्स भगवद्गीतेचे आहेत, इतर अनेक ग्रंथांचे देखील आहेत. त्याच्या भानगडीत, त्याच्या वाटेला आपण जाऊ नये, त्या मार्गाला आपण जाऊ नये. इथे जे आहे नित्य नूतन केले पाहिजे की जर अद्वैती असेल तर ते आपण ऐकू, विवेकानंद असतील तर ते ऐकायला हरकत नाही, रामकृष्ण परमहंसांचं जर ते असेल निरूपण त्या संप्रदायाशी सुसंगत तर ते ऐकायला हरकत नाही, परंतु त्याच्या बाहेर आपण जाऊ नये. म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. हे जे श्रवण आहे आणि हे जे मनन आहे हे वारंवार करा. आपण मागे एक प्रक्रिया बघितली होती बघा, की श्रवण केल्याने नेमकं आतमध्ये काय होतं, आपल्या बाहेरून हे जे आपण शब्द ऐकतो तेव्हा आपल्या आतमध्ये नेमके काय बदल होतात. तर कुठलीही जेव्हा आपण कृती करतो, कुठलेही जेव्हा आपण भोग भोगतो, त्याच्यामध्ये 4 घटकांचा मुख्यतः समावेश असतो. आपली ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि आतमध्ये मन आणि बुद्धी. अंतःकरण जे आपलं आतलं अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, त्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग आहेत. हे आपण अनेकदा बघितलेले आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण कुठलीही गोष्ट ऐकतो, कुठलंही जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, ते ग्रहण करताना इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचा मुख्यतः समावेश असतो. बाय डिफॉल्ट जेव्हा आपण एखादी कृती करतो ती आपल्या जुन्या वासनांच्या नुसार असते. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. आपला हा जो मुळात मानवी देह, नरदेह आपल्याला मिळालेला आहे, तो का मिळाला आहे की आपल्या काही वासना, काही इच्छा अपूर्ण आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या बहुतांश कृती या आपल्या वासनेच्या प्रेरणेनुसार, आपल्या वासनेच्या रेट्यानुसार होत असतात. 2 जुळे भाऊ आहेत किंवा 2 जुळ्या बहिणी आहेत, एकाच आईच्या पोटी जन्माला येतात, एकाच वातावरणामध्ये वाढतात, एकाच प्रकारचं शिक्षण, एकाच प्रकारचं जेवण, एकाच प्रकारचे संस्कार त्यांना मिळतात. परंतु तरीही जेव्हा हे 2 जुळे भाऊ मोठे होतात किंवा जेव्हा 2 जुळ्या बहिणी मोठ्या होतात, तेव्हा एकीला संगीतामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि एकीला वाचन लिखाणामध्ये खूप इंटरेस्ट आहे. जिला संगीत आवडतं तिला वाचन अजिबात आवडत नाही, जिला वाचन आवडतं तिला संगीत अजिबात आवडत नाही.
मग सगळी जर आपली वाढण्याची परिस्थिती समान असेल तर दोघींच्या वेगळ्या वेगळ्या आवडी, वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती का निर्माण झाल्या? याचं एकच कारण आहे की दोघींची पूर्वकर्म वेगळी आहेत, दोघींच्या वासना वेगळ्या आहेत. आणि जशा वासना आहेत जसा आपल्याला रेटा मिळतो तशी आपल्याला प्रेरणा मिळते आणि तशाच कृती आपण करतो. आपली ही जी इंद्रिय आहे ही इंद्रिय ब्रह्मदेवानी मूळतः बहिर्मुख करून ठेवलेली आहे. आता माझी जर वासना प्रिडॉमिनंटली संगीतमयी असेल, मला संगीत खूप आवडतं, मला गायला आवडतं, मला शिकायला आवडतं, मला रियाज करायला आवडतो, मला माझा जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी संगीताचीच क्लासिकल म्युझिकचे वेगळे वेगळे राग ऐकते, ते मी आळवते, त्याची मी प्रॅक्टिस करते. त्यामुळे जो मला वेळ मिळतो रिकामा अथवा व्यस्त तर माझ्या सगळ्या कृती या संगीताच्या दिशेने चॅनलाइज झालेल्या आहेत. संगीत ही एक प्रॉडक्टिव्ह कला आहे, ते एक आपण उदाहरण म्हणून घेऊ आणि सोडून देऊ. परंतु मूलतः आपण सगळेजण जेव्हा माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हा 3 प्रकारचे संस्कार आपल्या सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे. 1 मी देह आहे, 2 हे संपूर्ण जग सत्य आहे आणि 3 मी कर्ता भोक्ता आहे. देह तादात्म्य किंवा देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. मी देह आहे, मी देह आहे असं आपल्याला वाटतं की नाही? हा संस्कार वासनेचा घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत. मी देह आहे, मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे हा देह, मी म्हणजे स्त्री, मी म्हणजे हा 5 फुटाचा देह. ही आपली धारणा, मी म्हणजे देह, ही आपली धारणा इतकी दृढ झालेली आहे की मी देह आहे असं मला वाटतं असं देखील मला वाटत नाही. मी देह आहे असं मला रोज वाटतं, इतकं माझं दृढ झालेलं आहे की हे मला वाटतंय हे देखील मला कळत नाही, इतकी ही धारणा दृढ झालेली आहे. अशा कुठल्या तरी सत्संगामध्ये जातो, अशा कुठल्या तरी आपण एखादा श्रवण, प्रवचन, कीर्तन, हल्ली टी व्हीवरती बरेच चालू असतात, हे जर कानावर पडलं तर किमान हे शब्द आपल्या कानावर पडतात की मी म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे देह सोडून दुसरं काहीतरी आहे. हे असण्याची पॉसिबिलिटी आपल्या मनामध्ये केव्हा येते? जेव्हा आपण अशा प्रकारच्या सत्संगामध्ये जातो. आणि त्याच्यामुळे मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे, हे अत्यंत दृढ बलवान संस्कार आपल्या वासनेमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये बसलेले आहेत आणि या वासनेच्या प्रेरणेने रेट्यानेच आपल्या सगळ्या कृती होत असतात. आपण एक मागे प्रक्रिया बघितली होती की 2 वे ट्रॅफिक, की बुद्धी, मन आणि इंद्रिय या 3 गोष्टींचा कुठल्याही कृतीमध्ये समावेश असतो. बुद्धीमध्ये आहे वासना, मन मध्ये आहे आणि इंद्रिये दुसऱ्या एंडला आहेत. बुद्धीमध्ये ज्या वासना आहेत त्या वासनेच्या प्रेरणेच्या रेट्यानुसार तो जो वासनेचा रेटा आहे, ती जी वासनेची प्रेरणा आहे ती मनाच्या मार्फत इंद्रियांपर्यंत जाते. 1 तास रिकामा आहे, काय करायचं? माझी वासना आहे प्रिडॉमिनंटली रजोमुकुणी, त्याच्यामुळे बुद्धीमधली वासना सांगते की 1 तास रिकामा आहे, टी व्ही बघ. ज्या क्षणी बुद्धीमधली ती वासना ॲक्टिवेट होते, मनामध्ये तसा संकल्प निर्माण होतो की आता मी टी व्ही बघीन आणि मग तो जो मनामधला संकल्प आहे तो इंद्रियांपर्यंत जातो. मग हात प्रत्यक्ष हातामध्ये रिमोट घेतात, टी व्ही ऑन करतात आणि मग डोळे टी व्ही बघतात. डोळे जेव्हा टी व्ही बघतात तेव्हा टी व्ही बघण्याची ही जी प्रक्रिया आहे याच्यामागे आपल्याच वासनेचा रेटा असतो. आपल्या वासनेचा रेटा सांगतो की ही जी रजोगुणाची प्रक्रिया आहे हे मनोरंजन आहे, हे काहीतरी मी ग्रहण करावं. ते ग्रहण केलं की तेवढ्यापुरती ती वासना शांत होते. त्यामुळे बाय डिफॉल्ट आपल्या या ज्या सगळ्या कृती असतात त्या वासनेच्या रेट्यानुसार असतात. बुद्धीमधून ती वासना मनामध्ये येते आणि मनामार्फत ती इंद्रियांना पुरवली जाते आणि इंद्रियांकडून तशी कृती होते. हा झाला 1 वे ट्रॅफिक. वासनेनुसार कर्म करणं हा झाला 1 वे ट्रॅफिक. मन या दोन्हींच्या मध्ये आहे, एकीकडे आहे बुद्धी, एकीकडे आहेत इंद्रिय आणि मध्ये आहे मन. आता मनाचं काम आहे दुहेरी काम करणं. तो बुद्धीकडचे निर्णय घेऊन इंद्रियांपर्यंत पोहोचवतो, हे मनाचं एक काम आहे. आणि मनाचं दुसरं काम आहे की इंद्रियांकडून जे काही नवीन इनपुट्स येतात ते इनपुट्स घ्यायचे आणि ते परत बुद्धीमध्ये जाऊन ते संस्कार प्रस्थापित करायचे. म्हणजे काय? इकडे बुद्धी, मध्ये मन आणि इकडे इंद्रिय आहे. आता ज्ञानेंद्रिय आपले नवीन नवीन संस्कार ग्रहण करतात. डोळे आहेत, डोळ्यांनी काय बघायचं हे मनुष्याला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे. मग 1 तास रिकामा आहे तेव्हा टी व्हीवरची सिरियल बघायची का 1 तास रिकामा आहे तेव्हा भगवद्गीतेचं ग्रंथ घेऊन त्याचा अभ्यास करायचा, हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मनुष्याला आहे.
आणि हे स्वातंत्र्य जर त्यांनी वापरलं आणि टी व्ही बघण्याच्या ऐवजी एखादं प्रवचन ऐकलं, एखाद्या भगवद्गीतेच्या ग्रंथाचा अभ्यास केला, तर डोळ्यामार्फत आणि कानामार्फत हे नवीन संस्कार, इंद्रियांच्याकडून घेतलेले नवीन संस्कार, ते मन संस्कार सगळे ग्रहण करतं, बुद्धीपर्यंत नेतं आणि बुद्धीमध्ये जाऊन नवीन संस्कारांच्या रूपाने प्रस्थापित करतं. त्यामुळे मनाचे 2 काम आहेत की बुद्धीकडचे निर्णय घेऊन इंद्रियांपर्यंत पोचवणं हा एक भाग, आणि इंद्रियांकडून जे काही संस्कार आहेत ते घेऊन मनामार्फत परत बुद्धीमध्ये संस्कारांच्या रूपाने प्रस्थापित करणं हे झालं मनाचं दुसरं काम. मनाला दुहेरी रोल आहे, दुतर्फा रोल आहे. आणि म्हणून समर्थांनी जे श्लोक लिहिले ते मनाचे श्लोक लिहिले, ते बुद्धीचे श्लोक लिहिले नाही, चित्ताचे श्लोक लिहिले नाही, अहंकाराचे श्लोक लिहिले नाही. समर्थांनी लिहिले ते मनाचे श्लोक लिहिले. का लिहिले? कारण की मनाचा या संपूर्ण परमार्था मार्गामध्ये फार महत्त्वाचा रोल आहे. फार महत्त्वाचं मनाचं एक भूमिका आहे की नवीन संस्कार ग्रहण करून ते बुद्धीमध्ये नेणं हे काम मन करतं. मग बुद्धीमध्ये आता काय होतं की जेव्हा आपण परमार्थाच्या मार्गामध्ये असतो तेव्हा बुद्धीमध्ये काही आपले जुने संस्कार आहेत आणि काही आपण नवीन ग्रहण केलेले संस्कार आहेत. साधना कालामध्ये एक प्रदीर्घ कालावधी असा असतो की जुने संस्कार आणि नवीन संस्कार दे को एक्झिस्ट आणि त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष होतो. जुने माझे संस्कार म्हणतात की 1 तास रिकाम आहे, चला आता भेळ करून खाऊ. जुने माझे संस्कार म्हणतात की 1 तास रिकाम आहे, चला आता फोन करून गप्पा मारू. जुने माझे संस्कार म्हणतात 1 तास रिकाम आहे, चला आता गाणी ऐकू, व्हॉट्सॲप चेक करू, फोन चेक करू. आणि नवीन संस्कार मला सांगतात की नरदेहाचा, मनुष्य देहाचा एक क्षण न येई देता कोटी सुवर्ण. आपल्या या मनुष्य देहाचा एक क्षण 1 कोटी सुवर्णांच्या मोहरा दिल्या तरी तो परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा चांगला वापर कर, चांगला उपयोग कर. मग 1 तास जर आज मला शुक्रवारी संध्याकाळी रिकामा मिळालेला आहे तर मग मी नामसाधना करते, बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करते, भगवद्गीतेचा अभ्यास करते, पठण करते. कुणाशी तरी फोन जरी केला तरी मी परमार्थ विषयाची चर्चा करते. मग माझी सासू काय करते, माझी सून काय करते, अशा गॉसिपिंग करण्यापेक्षा आणि अशी चर्चा करण्यापेक्षा आज मी काय वाचलं, आज मी काय ऐकलं, अशा प्रकारचा प्रॉडक्टिव्ह चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे नवीन संस्कार मला म्हणतात की वेळ परमार्थासाठी वापर, आणि जुने संस्कार मला म्हणतात की 1 तास मिळाला आहे तर मजा कर, काहीतरी छान खाणं पिणं कर. तर अशा प्रकारे जुने आणि नवीन संस्कार यांचा एक प्रदीर्घ कालावधी असतो की फार मोठा संघर्ष होतो. आणि हा संघर्ष जर कमी करायचा असेल, आपल्याला नवीन संस्कारांना अधिक बलवान करायचं असेल, तर मग श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केले पाहिजे. जेवढं आपण श्रवण करू, जेवढं आपण वाचन करू, जेवढं आपण मनन आणि स्वतःचा अभ्यास करू, तो हे जे नवीन संस्कार बुद्धीमधले आहेत ते नवीन संस्कार अधिकाधिक दृढ होतात, अधिकाधिक घट्ट होतात. आणि जुने जे संस्कार आहेत ते जुने संस्कार हळूहळू क्षीण होतात. मी देह आहे ही भावना हळूहळू अत्यंत ग्रॅज्युअली क्षीण होते. पूर्वी मी जेव्हा बाहेर जायचे तेव्हा खूप नटून थटून बाहेर जायचे, छान काहीतरी मेकअप करायचा, मॅचिंग साडी घालायची, मॅचिंग बांगड्या घालायच्या, मॅचिंग कानातले घालायचे. हल्ली मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा एवढी एखादी गोष्ट मॅचिंग नसली तरी मला चालतं, एखादी गोष्ट नसली तरी मॅचिंग नसली तरी मला चालतं आणि मी त्या प्रकारे बाहेर जाऊ शकते. पूर्वी मी दिवसातून 50 वेळेस आरशामध्ये स्वतःला बघत असे, हल्ली मी दिवसातून 5च वेळेस आरशामध्ये स्वतःला बघते. तर हे जे देह तादात्म्य आहे, देहावरचं जे आपलं प्रेम आहे, देहाचं जे आपण कोड कौतुक करतो ते या श्रवणाच्या माध्यमातून हळूहळू कमी होतं. ते हळूहळू कमी होणं अपेक्षित आहे आणि ते कमी व्हावं म्हणून श्रवण करायचं. बघा, श्रवण आपण करतोय की नाही हे कशावरून ठरवायचं की माझं देह तादात्म्य थोडं तरी कमी झालं आहे का. जे मी कोड कौतुक पूर्वी माझं स्वतःचं करत होते, जिभेचे चोचले पुरवणं, मनाचे सगळे जे काही एक व्हिम्स असतात की हे करायचं ते करायचं, ते हळूहळू माझं थोडं का होईना माझं कमी झालं आहे का, असं आपल्याला स्वतःला इव्हॅल्युएट करता येतं. ते जर कमी होत असेल तर मग मी खऱ्या अर्थाने श्रवण करते. ते जर कमी होत नसेल तर मग काय, ते इकडून तिकडे गेले वारे, नुसते शब्द ऐकले पण त्याचा प्रत्यक्ष काहीही उपयोग झाला नाही. म्हणून श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे.
बुद्धीवरचे जुने संस्कार पुसून बुद्धीवरती नवीन संस्कारांनी ती संस्कारित करणं, याच्यामध्ये श्रवण आणि मनन यांचा फार मोठा रोल आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे नाम. डोळा तुम्ही घ्यावे सुख, पहा विठोबांचे मुख. तुम्हाला डोळ्यांनी काहीतरी पाहायचंच आहे ना, तर मग विठोबांचं मुख पहा. तुम्हाला कानाने काहीतरी ऐकायचंच आहे ना, मग विठोबाचे गुण ऐका. ज्या काही कृती आपल्याला असं आहे की दैनंदिन व्यवहार आहे, प्रपंच आहे, त्यातल्या आवश्यक त्या कृती आहेत, परंतु आवश्यक तेवढा प्रपंच करून संपला की उरलेल्या सगळ्या वेळामध्ये घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे हे आपल्याला करणं अगदी शक्य आहे. तोंडाने गॉसिप करणे, तोंडाने एखाद्या व्यक्तीची त्याच्या पाठीमागे काहीतरी चहाडी करणे, निंदा करणे, त्याला नावं ठेवणे, इतक्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्या वाणीला जर आपण अनुशासित केलं, चॅनलाइज केलं की तू नाम घे, तू विठोबाचं नाम घे, तू भगवद्गीतेच्या अध्यायांचं पठण कर, तू एखादी ग्रंथ वाचून काढ. पाहायचंच असेल तर प्रवचन बघा, कीर्तन बघा, टी व्हीवरती हल्ली बऱ्याच वेळेस हे लागलेलं असतं. ऐकायचंच असेल तर आरती ऐका, भजन ऐका, कीर्तन ऐका. हे जे काही आपले 5 इनपुट्स आहेत, या सगळ्या इनपुट्सला, सगळ्या ज्ञानेंद्रियांना हळूहळू जर आपण चॅनलाइज केलं तर बुद्धीवरचे जुने संस्कार पुसले जातात, नवीन संस्कारांनी ते संस्कारित होते. आणि मग अशा प्रकारचं साधन जेव्हा आपण करतो तेव्हा एक दिवस जे व्हायचं आहे ते होऊन जातं. म्हणजे काय होतं, म्हणजे जे व्हायचं आहे ते होतं. म्हणजे जीवो ब्रह्मैव नापरहा, हा जो प्रत्यक्ष अनुभव आपल्याला ह्याच जन्मात येणं अपेक्षित आहे, तो ह्याच जन्मात येणं आपल्याला अगदी शक्य आहे. जर आपण व्यवस्थित विचारपूर्वक फोकसनी डेव्हिएट न होता अशा प्रकारे अभ्यास केला आणि साधन केलं तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्या संतांनी हा सोहळा भोगला आणि तोच आणि तसाच आपण देखील भोगावा अशी त्यांची अगदी कळकळीची प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत. आज आपण 5व्या ओवीपर्यंतचा अभ्यास केला आणि आज आपण आपलं चिंतन इथे थांबवू आणि 6व्या ओवीपासून पुढचा अभ्यास आपण पुढच्या शुक्रवारी करू. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न